एंड वरती सज्ज होतोय. समोर गोलंदाज आहे तो म्हणजे सागाव संघाकडून प्रथम गोलंदाजी करण्यासाठी पाचारण केलं जातंय ते म्हणजे आदित्याला. प्रमुख पंच अर्थातच प्रकाशजी अष्टमकर यांच्या माध्यमातून इशारा बॅटल ऑन. ग्रीन सिग्नल मैदानाच्या वरती मॅच ऑन. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मांडवाइंड. आहा पहिला चेंडू पहिला चेंडू मागणी केली जातीये आणि काय घडलं मैदानाच्या वरती पिन ड्रॉप सायलेन्स आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती काय घडलं पहिल्या चेंडूवरती प्रकाशजी अष्टमकर यांच्याकडे मागणी केली गेली होती. मेसेज एक्सचेंज केले गेले आणि सांगितलं गेलं मैदानाच्या वरती सांगितलं जाईल काय घडलं जातंय पहिल्या चेंडूवरती. अद्यापपर्यंत डॉट चेंडू आलाय असं आम्ही समजतो आणि या चेंडूवरती काय घडलं गेलं या चेंडूवरती मैदानाच्या वरून फलंदाजाला तिथे परत जावं लागणार आहे. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे कम ऑन. माघारी जावं लागतंय. एका बाजूला आपण पाहतोय पीतू, एका बाजूला नितीश. कशा प्रकारे जिथे फलंदाजी करणार जय हनुमान सातिर्जे संघ. बघा नावाजलेला संघ आहे परंतु समोर तितक्याच ताकदीचा संघ खऱ्या अर्थानं जय हनुमान सागाव संघ म्हणजे दोन्ही संघांच्या पाठीशी खऱ्या अर्थानं पवनपुत्र हनुमानजींचा आशीर्वाद आहे. गोलंदाजीसाठी अगदी कणखर मारा केला जातोय. तिखट मारा गोलंदाज मांडवाइंड मुंबईकडून गोलंदाजी करतोय. टॅप केला जातोय चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने कव्हर्स पर्यंत तिथे एक्स्ट्रा कव्हर पर्यंत चेंडू गेला होता. एका धावेसाठी अगदी डोळ्यामध्ये तेल घालून सर्वांची करडी नजर आहे या सामन्यावरती. डावकुऱ्याचा एक भयानक आणि विस्फोटक फलंदाज पीतूकडे पाहिलं जातं. बघा आपण पाहिलं प्रमुख उपस्थिती अर्थातच रणजित राणे यांच्या वतीने हे पारितोषिक नाही तर मला वाटते आकांक्षा रणजित राणे यांच्या माध्यमातून आणि विनायकजी ठाकूर यांच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेला रोख रक्कम 30,000 रुपयांच्या भरघोस देणगी आली. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि तुमचे हात आमच्या असेच आमच्या पाठीशी राहू ही ईश्वरचरणी मागणी आमची देखील आहे. कारण का तुमची प्रमुख उपस्थिती आहे या क्रिकेटच्या स्पर्धेची शोभा वाढवत असतात. मित्रांनो वळूया मैदानाच्या वरती जिथे हा चेंडू अगदी डट चेंडू आलाय. या चेंडूवरती काहीच प्रत्युत्तर नव्हतं. या चेंडूवरती एकही धाव जमा केली जात नाहीये. विश्लेषण या षटकाचं पाहूया. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवरती निखिल अगदी कमी किमतीमध्ये आउट झाला होता. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार. तदनंतरची आलेली एक धाव अद्याप धावफलकावरती लिहिली जाते. पहिलं षटक प्रगतीपथावरती जय हनुमान सातिर्जेच्या विरुद्ध जय हनुमान सागाव हा संघ मैदानाच्या वरती उतरलाय. दोन्ही संघ तितके ताकदीचे. डावकुऱ्यात या फलंदाजासाठी पुढील चेंडू आहे. सफल झालाय. पदलालित्य फुटवर्कचा वापर केला जातोय. नाही फटका जमत नाहीये मैदानाच्या वरती आणि फटका पोचलाय. काय घडणार मैदानाच्या वरती. 4 षटकांचा हा सामना आहे. प्रकाश जी अष्टमकर ऑन फील्ड ऑफिशियल्स आपल्याला पाहायला मिळतात. ऑरेंज कलरची जर्सी परिधान करून डान्सिंग अंपायर फ्रॉम अलिबाग तहसील असं म्हटलं जातं. वळूया गोलंदाजाकडे जिथे आदित्य बॉलिंग ट्रॅक वरती. हा फटका चांगला आहे. वन बाव चेंडू थांबणार नाही जाणार आहे तिथे आपण पाहतोय.
वळूया मैदानाच्या वरती अगदी मनगटातल्या ताकदीचा वापर केला जातोय. हा फटका फसलाय मैदानाच्या वरती. आपण पाहतोय तिथे कव्हर पॉइंटच्या रिजन वरती आता फलंदाज पीतूला जावं लागणार डगआउटच्या दिशेने. पीतू बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे मास्टर कम ऑन. शीर्षासन केलं तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. बघा शीर्षासन करा 500 रुपये म्हणजे काय दिवस सुटेल खऱ्या अर्थानं मैदानाच्या वरती. यस आपण पाहतोय आजच्या दिवसाची रंजकता आणि मजा काहीशी वेगळी आहे. मैदानाच्या वरती अगदी डान्सिंग अंपायर ते तुम्हीच सांगा नंतर. नितीन वेताळ सर अगदी पुण्यापासून अंतर कापून या स्पर्धेसाठी ॲज अ ऑफिशियल्स म्हणून उपस्थित झाले आणि कुठेतरी आपल्या विभागातील एक डान्सिंग अंपायर म्हणून संधी दिली जाते प्रकाशजी अष्टमकर यांना या सामन्यासाठी. किंबहुना प्रकाशजी अष्टमकरकडे एका वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. चला दुसऱ्या षटकाकडे वळूया. दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज संजय सकपाळ यांच्या माध्यमातून कशा प्रकारे गोलंदाजी केली जाणार. समोर फलंदाज नितीश आणि पार्थशी जोडी. नितीश स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. नितीशच्या बॅट मधून जय हनुमान सातिर्जय या संघासाठी कित्येक चांगल्या खेळी आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि तोच नितीश आता स्ट्रायकिंग एंड वरती. हा नाही पायाचा वेध घेणारा हा चेंडू सांगतायत की अवे फ्रॉम द बॉडी अवे फ्रॉम द स्टंप्स असा चेंडू होता जिथे या चेंडूवरती कोणतीही धाव जमा केली जात नाहीये. आता फ्लो मध्ये असणारा संघ अर्थात जय हनुमान सागाव हा संघ आजच्या दिवसामध्ये आपल्याला अफलातून कामगिरी करत असताना पाहायला मिळते. सेन्सेशनल क्रिकेट काय असतं ते देखील या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि नक्कीच दुसऱ्या षटकामध्ये अगदी टिचून मारा केला जातोय. कंजूस मारा आपल्याला पाहायला मिळतोय सागाव या संघाकडून. आहा त्रिफळाचित फलंदाज होतोय नितीश बात. डफली नाहीये आता डीजे वाले डीजे बजा. कारण का डफलीचा जमाना तर आता गेलाय असं म्हणावं लागेल. चला एसबी साऊंड चांगलं काम करते आज मैदानाच्या वरती. खऱ्या अर्थानं एसबी साऊंडच्या माध्यमातून एक चांगलं काम या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी केलं जाते. वळूया मैदानाच्या वरती. अगदी नितेशची विकेट गेल्याच्या नंतर मैदानाच्या वरती नौका फलंदाज येतोय तो म्हणजे नचिकेत राऊत. राऊत बंधूंची एक जोडी आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. त्यापैकी हे एक नाव नचिकेतचं पुढे घेतलं जातं. अगदी सेन्सेशनल क्रिकेट चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. बघा 360 अंशाचं हे मैदान आपल्याला पाहायला मिळते. आता 30 यार्ड सर्कल आहे ना हे ओपन झालेलं आहे. पहिल्या षटकापुरतं ते मर्यादित होतं. आता क्षेत्ररक्षणाची सजावट पाहायला गेलं तर बॅकवर्ड शॉट पॉईंटच्या रिजन मध्ये एक आहे. कव्हर पॉईंटच्या रिजन वरती एक आहे. कव्हर्सला एक आहे. लॉंग ऑफ लॉंग ऑनला एक ठेवलाय. तदनंतर काऊ कॉर्नरला एक आहे. डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. हा फटका चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या डोक्यावरून आलाय तडफदार हा षटकार. वळूया मैदानाच्या वरती अगदी 6 धावा आल्यात. यावेळेचा चेंडू राईट अराउंड द विकेट. फटका फसलाय. कव्हर्सच्या डोक्यावरती चेंडू पकडला जाईल. झेल संपेल तो नचिकेतचा खेळ. मैदानाच्या वरून परत जावं लागेल.
मैदानाच्या वरती कोणता फलंदाज येतोय? लारा येतोय मैदानाच्या वरती. याची फलंदाजी अफलातून नेहमीच असते. मैदानाच्या वरती काय घडणार, काय बिघडणार या सर्व प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील. परंतु मैदानाच्या वरती खऱ्या अर्थानं आता जिथे हे सर्कल आहे ना, सर्कलला बघा ना एक फॉर्म्युला लागू होतो, a² + b² = c². असं कुठेतरी आता आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. बघा खऱ्या अर्थानं अल्जेब्रामध्ये काय म्हटलं गेलंय, a + b ब्रॅकेट स्क्वेअर = a² + 2ab + b². याचा अभ्यास आम्ही 10वी मध्ये केला होता. परंतु आता 15 वर्षांना ते का सांगावं लागते? कारण का मैदानाच्या वरती 360 अंशाचं हे गणित आहे आणि त्या गणिताला पार पाडायचा असेल तर अशी फटकेबाजी करावी लागतील, कॅल्क्युलेशन करावं लागेल, टॅक्टिक्स आखाव्या लागतील आणि हा चेंडू फेकून दिलाय. मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच आपले सर्वांचे लाडके अर्थात प्रकाश ज्येष्ठमकर यांच्या माध्यमातून चांगली डान्सिंग अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळते. वळूया मैदानाच्या वरती. राईट टर्म अराउंड द विकेट, गोलंदाजी चालवा. आहा, पायावरती फेकलेला हा चेंडू फाईन जाईल. रूम दिलाय, चेंडू चाललाय अगदी गुदगुल्या करत सीमारेषेच्या बाहेर आल्यात या नशिबाच्या 4 धावा. सांगत आहे नंतर धावफलकावरती बक्षीस आम्हाला काय सांगतोय माहितीये का? धावफलकावरती 21 धावा झाल्यात. अगदी 10.5च्या सरासरीने या धावा बनवल्या जातात. तिसऱ्या षटकामध्ये जय हनुमान सागाव या संघाकडून कोणत्या गोलंदाजाला पाचारण केलं जाईल, कोणता गोलंदाज इथे येणार गोलंदाजी करण्यासाठी? सहर्ष वर्तक येतोय गोलंदाजी करण्यासाठी. नक्कीच परिस्थिती ही प्रश्न विचारत असते. आपण आपल्या क्षमता सिद्ध करत जायचं असतं. परंतु क्षमता सिद्ध करत असताना स्वतःसोबत प्रामाणिक राहिलं ना की देव तुमच्या पाठीशी नेहमीच उभा असतो. प्रयत्न प्रामाणिक ठेवा आयुष्यामध्ये, देव तुमच्या डोक्यावरती नक्की हात ठेवेल. मैदानाच्या वरती ते प्रयत्न प्रामाणिक कोणत्या संघाकडून दाखवले जातील? किंबहुना 2 षटकांमध्ये 21 धावा जमवल्या गेल्यात. शेवटच्या षटकामध्ये नाही तर तिसऱ्या षटकामध्ये किती धावा येणार हे पाहणं तितकंच उत्सुकतेचं आहे. आला, छातीवरती घेतला, शिंगावरती फेकून दिलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट, 6 धावा, षटकार. सर्जाची चर्चा झाली, मराठवाड्याच्या लखनची चर्चा झाली, दुसऱ्या क्रमांकावरती रुद्रा जोडी आली, त्यांची चर्चा झाली, मथुरची चर्चा झाली, बकासूरची चर्चा झाली. वळूया मैदानाच्या वरती जिथे आपण पाहतोय अलोंग द कार्पेट हा फटका खेळला जातोय एका धावेसाठी. डावकुऱ्या त्याचे हे दोन्ही फलंदाज आहेत ना, हे विध्वंसक फलंदाज म्हणून यांची ख्याती आहे आणि यांची ओळख आहे. आणि ती फलंदाजी किंबहुना या फलंदाजीकडे आता आपण एका वेगळ्या आशेनं, एका वेगळ्या नजरेनं पाहतोय, एका वेगळ्या अँगलने यांच्याकडे पाहिलं जातं. लारा स्ट्रायकिंग एंड वरती 09 जर्सी परिधान करून आता आपल्याला पाहायला देखील मिळतोय. म्हणजे सर्वांचा लाडका संदेश स्ट्रायकिंग एंड वरती आलाय. संदेशच्या माध्यमातून कशा प्रकारे फलंदाजी केली जाणार आहे? राईट आर्म अराउंड विकेट, फसवा चेंडू आहे, गती काढून घेतली होती. टप्पा पडल्याच्या नंतर थोडा बाहेरच्या दिशेने वलय प्राप्त करत असणारा हा चेंडू अगदी सर्व काही सांगून जातोय. बघा, माझं वय वर्ष कमी आहे ना गोलंदाज सांगतोय, परंतु माझ्याकडे असणारी कलात्मकता, त्या कलात्मकतेचा वापर आज मला या जय हनुमान फकीरपाडा स्पर्धेमध्ये करायचीच आहे. आणि कारण का ही ट्रॉफी मला माझ्या घरी घेऊन जायची आहे, मला माझ्या गावात घेऊन जायची आहे. परंतु जय हनुमान सातीर्जे हा संघ देखील तितकाच नामवंत आहे. थोडासा अडीअडचणींचा सामना करावा लागतोय, रनअप मध्ये चुकतोय. पुनश्च एकदा काहीतरी विघटित घडण्यापेक्षा काही न झालेलं बरं असं सांगितलं आणि सज्ज झालाय पुनश्च एकदा बॉलिंग मार्क वरती.
फटका चांगला आहे, वन बाउन्स तिथे डीप मधून प्रोटेक्शन मिळेल, पेट्रोलिंग चांगलं केलं गेलं, बॅकअप चांगलं मिळतंय, फेकी होईल तिथपर्यंत एका धावेची भर एकंदरीत धावफलकावरती धावा झाल्यात त्या म्हणजे 29 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहिलं बघा, म्हणजे 4 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं 30 यार्ड सर्कल होतं, 2 क्षेत्ररक्षक पॉवर प्लेच्या बाहेर होते. त्यानंतर आता सर्कल ओपन झालंय, जिथे आपण पाहतोय मोठमोठे फटके येणार का हा प्रामुख्याचा प्रश्न असणार आहे मैदानाच्या वरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती मुंबई एंड कडून गोलंदाजी चालू आहे. आडव्या बॅटने हा फटका खेळला जातोय, स्क्वेअर ऑफ द विकेट फेकून दिलाय, अगदी हलक्या हातानं तिथे फेकला जातोय. मैदानाच्या वरती स्ट्राईक आपल्या खांद्यावरती ठेवायची आहे आणि संदेशला जावं लागेल तिथे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती धावचित स्वरूपामध्ये बाद. बॅक टू द पॅव्हेलियन डीजे कम ऑन. आणि पार्शियल रिएक्टिव्ह या शब्दांचा आता शब्दप्रयोग मैदानाच्या वरती का करावा लागतोय, कारण का प्रोएक्टिव्ह हे राहावं लागणार. प्रत्येक चेंडूवरती करडी नजर ठेवावी लागणार आहे, कारण का अडी अडचणींचा सामना आता जय हनुमान सातिर्जे या संघाला करावा लागतोय. डावखुऱ्या त्याचा फलंदाज समोर आहे, शफल झालाय, फुटवर्क लॉंग स्टॉप एरियामध्ये चेंडू पळतोय, भाग मिल्का भाग, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर अलाय, हा दर्जेदार चौकार. वरती म्हणजे काय तर 11.33च्या सरासरीने धावा बनवल्या जातात. इफ आय एम नॉट रॉंग, यस इट इज राईट. 11.33च्या सरासरीने या धावा बनवल्या जातात 3 षटकांच्या. त्याला जास्तीचा वेळ वाया घालवू नका मित्रांनो. सागाव संघ प्लीज कॉन्ट्रीब्युशन आपलं फार महत्वाचं आहे. शेवटचं षटक आहे, 34 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत, 34 ऑन स्कोरबुक. इथे खऱ्या अर्थानं फिजिक ही कोणत्याही खेळामध्ये फार महत्वाची असते ना मित्रांनो. बघा, खेळाडू धावतात, चेंडू सापडत नाही. खऱ्या अर्थानं आता शेवटचा षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती परेश पाटीलला पाचारण केलं जाते. मुंबई एंड अर्थातच मांडवा एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. वळूया परेशकडे. ओव्हर द विकेट, फटका फसलाय ऑन साइडला. या चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, टिपतोय एक सोप्पा झेल आणि संपेल. खेळतो म्हणजे फलंदाज मृणाल याचा. मृणाल बाकी 34 धावांवरती स्कोर कार्ड थांबलाय. जय हनुमान सागाव या संघाची अगदी सुसज्ज स्थिती आपल्याला पाहायला मिळते. परेशची गोलंदाजी विकीच्या बाटमधून अगदी काढून दिलाय हातामध्ये, डीप मध्ये प्रोटेक्शन, झेल पकडला जातोय. विकी बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे कम ऑन. परेश पाटील ऑन हॅट्रिक असं सांगितलं जातंय, कारण का सलगच्या येणाऱ्या 2 चेंडूंवरती 2 विकेट प्राप्त करतोय. स्ट्रायकिंग एंड वरती साहिल
साहिलच्या बॅट मधून कशा प्रकारे फटके येणार याच्याकडे तर सर्वांच्या नजर लागल्यात मित्रांनो. परेश पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. हा फटका अलॉंग द कार्पेट चाललाय. 30 यार्ड सर्कल मध्ये आहे, तितकीशी ताकद नाही आहे. एका धावेची भर धाव फलकावरती डावकुऱ्याचा फलंदाज आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंड वरती आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. पार्थच्या माध्यमातून कशी फलंदाजी केली जाणार आहे. शेवटचं षटक आहे, हाणामारी करण्याचं हे षटक आहे, चौथं षटक आहे जिथे फलकावरती अगदी 35 धावा म्हणजे कंजूस षटक. 3 षटकांमध्ये 34 धावा. या षटकामध्ये अद्यापर्यंत एकच धाव खर्च केली आहे. 3 चेंडूंची हाताळणी झाली आहे. येणारे 3 चेंडू कशा प्रकारे फेकले जाणार आहेत. फसलाय फटका फसलाय मैदानाच्या वरती. अगदी पायाचा वेध घेणारा हा चेंडू होता. बॅटची मला वाटते तिथे ब्रश करून चेंडू बॅकवर्डच्या रिजन वरती गेलाय. मागणी केली होती परंतु पंचांना सांगितलं नाहीये. डॉट चेंडू आलाय मैदानाच्या वरती. माफ करा चुकीची दुरुस्ती करतोय. महेश गोलंदाजाचं नाव आहे महेश पाटील. मला वाटते पोलीस विभागामध्ये कार्यरत असणारे हा खेळाडू बॉलिंग अटॅक वरती आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू नक्कीच जिथे मैदानाच्या वरती काय घडतंय. मैदानाच्या वरती झेल सुटला जातोय आणि येणाऱ्या या 2 धावा पंचांकडून इशारा देखील आलाय. लेफ्ट साईडच्या वरती चेंडू होता म्हणजे नो चेंडू आहे. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट असणार आहे. आता मोठा फटका खेळण्याची ही सुवर्ण संधी असणार आहे. मैदानाच्या वरती 2+1 3 धावा घेतल्या जातात. 3 धावांनिशी धावफलकावरती 38 धावा. मोठा फटका येणार का. डावकुऱ्याचा फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती या. चला थोडं फास्ट घ्या मित्रांनो. द मेगा फिनाले आपल्याला अजून खेळवायचा. मैदानाच्या वरती काय घडणार काय बिघडणार. जिथे प्रकाशजी अष्टमकर यांच्या माध्यमातून इशारा आमच्यापर्यंत आला. फ्री हिटची हे डिलिव्हरी हा चेंडू असणार आहे. याच्यावरती मोठा फटका येणार का. राईट आर्म ओव्हर द विकेट. मांडवा एंड ही बाजू निवडली जाते. पुनश्च एकदा महेश गोलंदाज तयार आहेत. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर वेल्लेफ केले. प्रकाशजी अष्टमकर यांच्या माध्यमातून अनोखा इशारा आणि अवांतर चेंडूचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. अवांतर स्वरूपाची ही एक धाव. वाईट चेंडू आलाय म्हणजे नो बॉल इज कंटिन्यू असं सांगितलं जाते. ऑन स्क्रीन आपण पाहतोय dreamscricket.in च्या माध्यमातून थेट प्रक्षेपणावरती जोडल्या जाणाऱ्या रसिक मायबाप प्रेक्षकांचं मी क्रिकेट समालोचक निखिल पडते पुनश्च एकदा करतोय सहर्ष स्वागत. महेश पुनश्च एकदा तयार आहे. हा चेंडू फेकून दिलाय. फेकलाय. फाईन ऑफ द विकेट. रूम मिळाला. इथे फुटबॉल जागा घेण्यासाठी मारामार परंतु
क्रिकेट म्हणजे प्रेम, क्रिकेट म्हणजे तिरस्कार, क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे चिकाटी, क्रिकेट म्हणजे विश्वास, क्रिकेट म्हणजे हार, क्रिकेट म्हणजे जीत. पहिली ओपनिंगची बॅटर आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे आहे बघा शेवटच्या चेंडूवरती डावखुऱ्या त्याचा फलंदाज मला वाटते पार्थ होता, षटकार मारला. त्याच्यासाठी सन्माननीय आकांक्षाताई राणे यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयांचं पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. सामना झाल्याच्या नंतर आमच्याकडून ते पारितोषिक घेऊन जायचं आहे. मॅच ऑन होते. पंचांचा इशारा ऑफिशियल चाललाय ऑन मायक्रोफोन वरती. नितीन सरांचं करूया सरच स्वागत. थँक्यू सो मच. ओके, थँक्यू सर. उद्या तोटा आज आमच्या काय सगळ्यांना आहे नोटा. नोटांच्या तोटा त्यांच्यासाठीच केले जातात ज्यांच्यावर जीव असतो, ज्यांच्यावर प्रेम असतं. आणि आकाशात ताई असतील, सगळे आयोजक असतील, सगळे मान्यवर असतील, हे प्रेम आहे आणि सातत्याने टिकलं पाहिजे. पंचांचा इशारा तो लेग्स प्ले. पंचांच्या डाव्या बाजूने पहिला चेंडू टाकला जाईल. स्ट्राईकला आपण बघतोय बॅटर सर्वेश, नॉन स्ट्राईकला विक्रांत. मृणाल आपण होते गोलंदाजीला तयार आहेत. पहिला चेंडू खोलोरचा टाकला होता, कवरच्या डोक्यावरून खेळलाय. चेंडू 1 2 3 टप्पे खात जातोय 4 साठी, पण नाही, अडवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, थांबवलंय. थांबणं गरजेचं आहे. तुम्हाला इथे प्रयत्न सातत्याने करावे लागणार आहे. म्हणून सुद्धा तुझं गोष्ट आहे पृथ्वी मुलाची, तू चाल पुढे, तुला रे गड्या भीती कशाची. आज भीतीनं बाळगता खेळायचंय, लढायचंय, जिंकायचंय गावासाठी, टीमसाठी, नावासाठी. त्याला क्रिकेट म्हणतात. जो नावासाठी गावासाठी खेळतो, लढतो, जिंकतो, तो क्रिकेट. टायमिंगला जवाब, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, खेळलाय सरळ, दस्तक पे मस्तक. पण क्षेत्ररक्षक तोच, फिल्डर तोच, फेकी बी तोच. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे निखिल चव्हाण, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे. चित्ता आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण म्हणतो चित्ता फक्त जंगलात असतो, चित्ता आता कुठे उसात दिसायला लागलाय, पण इथे चित्ता मैदानाच्या आतमध्ये आहे. क्रिकेटमध्ये पण चित्ते आहेत, वाघ आहेत. आणि आपण अनेक वेळा म्हणतो हा क्रिकेटचा ढाण्या वाघ आहे, हा क्रिकेटचा चित्ता आहे. टायमिंग आता आडव्या बॅटिंग खेळायचा प्रयत्न केला. 30 मध्ये सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेला प्रयत्न करायचा होता, पण पहिली धाव आपण बघतोय तिथे पूर्ण आहे. एका धावेने धावसंख्या फलक थोडासा बदलेल, हलेल. धावसंख्या फलक जाऊन पोहोचतो 5 या आकड्यावरती. 5 धावा फलकावर आहेत. जिंकण्यासाठी जर आपण बघितलं तर टार्गेट बघतोय 52 धावेंची गरज आहे. 5 धावा बनवल्या गेल्यात, अजूनही भरपूर धावेंची गरज आहे. 24 चेंडूंचा सामना मैदानामध्ये, शेवटचा दिवस आहे. जिंकणं महत्वाचं आहे. आज जर हरला तर तुम्हाला 365 दिवस या स्पर्धेची वाट बघावी लागेल. पुढे सरून खेळायचा प्रयत्न केलाय, पण तिथे मात्र बॅटरने तो अभ्यास केला होता, तोच अभ्यास इथे गोलंदाजाने केलाय. सुंदर गोलंदाजी आहे मैदानाच्या आतमध्ये. DOT डॉट चेंडू. पहिले षटक आपण बघतोय प्रगती पथावर आहे. 4 चेंडू खर्च केले आहेत आपण बघतोय मृणालने, आणि 5 धावा दिल्यात. 1 डॉट आहे त्याच्यामध्ये. अजून या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. तुम्हाला इथे षटकार आणि चौकारांची आतिषबाजी परिपूर्ण करावी लागणार आहे. क्या मंकट दिलाय का नाही दिलाय आम्हाला पंच सांगतील. यस दिलाय. ओई उठी आउट दिलाय इथे डीजे. सागर गायकवाड आपण बघतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे.
जो कोणी बॅटर 3 षटकार मारेल त्याच्यासाठी 3,000 रुपयांचं पारितोषिक आहे. सारा सूरज मोहिते या मांड्यावर खऱ्या अर्थाने ते पारितोषिक आहे. येस येस बॉल काउंट नसेल नक्कीच. तो नेम इथे लागू आहे. पंचांनी सांगितलंय, आयोजकांनी सांगितलंय. इथे सगळे नेम आहे. इथे LB आहे म्हणजे सगळं आहे. पुण्यामध्ये शक्यतो LB नसतो, पण इथे आहे म्हणजे इथे सगळं आहे. सगळं आहे म्हणजे सगळंच आहे. दसरथ सर जिथे आहे म्हणजे तिथे सगळं आहे. चांगला फटका फसलाय, जाळं विणलंय, पण क्षेत्ररक्षक चुका करतात. इथे चुकीला माफी नाही, इथे अंदाज फेल तर येरवडा जेल. आज तुम्हाला जितक्या चुका करता येत तितके शिक्षा तुम्हाला मैदानामध्ये मिळणार आहे. आज चुका करायच्या नाही, जो चुकला तो शिकला. धावसंख्या फलक आपण बघतोय. पहिलं शतक प्रगती पथावर आहे. धावसंख्या फलक आहे 6. अजूनही एक चेंडू बाकी आहे. या षटकातील पंचांना पास करून डाव्या बाजूने गोलंदाजी करतायत मृणाल. हो, हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न केलाय, दिशा दिली, चेंडू होतोय फरार. 4 चौकार. कोणी पोलिसांमध्ये घेतला असता हाच मोठा प्रश्न होता. या आताच्या चौकारासाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. सन्माननीय आमच्या आदरणीय आकांक्षाताई राणे या मान्यवर को खऱ्या ते पारितोषिक आहे. ताई म्हणतात हो द्या तोटा, आमच्याकडे आहे नोटा, फक्त तुम्ही मारा पटापटा. तुम्ही 3 षटकार मारा आणि 3,500 रुपयांचं पारितोषिक घ्या. अशंकरांका या आमचे जे आदरणीय पंच आहेत त्यांच्या या अदाकारीसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आमच्या आदरणीय सूरज सारा मोहिते या मान्यवर खरं ते 500 रुपये या ठिकाणी जमा आहेत. सर जाताना वाटा द्या, नाही तर मग ताटा घ्या. अच्छा, अष्टमकर सरांसाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक सुद्धा माननीय आकांक्षा ताईंकडून जमा झालंय. हो, रिव्हर्स स्विचिटचा प्रयत्न केलाय. तिथे प्रयत्न करावे लागतात. प्रयत्नशील परमेश्वर आहे. तुम्हाला सातत्याने मेहनत ही करावीच लागते. नाही टायमिंगचं नसतात. आता शेवटपर्यंत येतच आहे. आमचा टाइम कधी चुकणार नाही. येस लिहून ठेवा कोणी काय दिलंय. ज्याने बाउंड्री मारली त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. सरांसाठी तब्बल 1,500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जमा आहे. हो, पुढे सरून खेळलाय, नो चान्स. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार 6 धावा. आता ज्या व्यक्तीने षटकार मारलाय त्या व्यक्तीसाठी सुद्धा 1,000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जमा आहे. आणि माझ्या आवाजासाठी आणि माझ्या अदाकारीसाठी सुद्धा 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. सर थँक्यू. जाताना आपण भेटू. खरं तर आकांक्षाताईंचं मनापासून कौतुक आहे. प्रत्येक व्यक्तीवरती खरं त्यांचं प्रेम आहे. जाऊया पुण्याला मॅचकडे. मॅच मात्र रंगली आहे मित्रांनो. प्रितेश चांगली गोलंदाजी करतात. पहिला चेंडू डॉट, नंतर षटकार दिलाय. आता आपण बघतोय वाईड टाकलाय. तिथे स्विच हिट करतायत. मोठे मोठे फटके मारायचा प्रयत्न करतायत, पण गोलंदाज हुशार आहे मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो, आयुष्यामध्ये बॅकअप पाहिजे. क्रिकेटमध्ये बॅकअप पाहिजे, नाही तर तुमचा बॅकअप झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही स्वतःला जेव्हा सिद्ध करताना लोक तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करतात, फक्त स्वतःला सिद्ध करता आलं पाहिजे. क्षेत्र कोणतंही असू द्या, तुमचे कष्ट प्रामाणिक असतील ना तर यश तुम्हाला नक्कीच मिळणार आहे.
हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न केला होता, विकेट किपर थोडी चुकी करतात, आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला होता तिथे, पण तिथे DOT डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या फलक बघा 17 धावा फलकावरती आहे. 17 हा क्रिकेटचा आशेबागडा मानला जातो. जिथे जिथे मी क्रिकेट केलंय, कॉमेंट्री केली, डान्सिंग अंपायरिंग केलेली आहे, तिथे 17 वरती खतरा मला दिसलाय. चौकार, षटकार किंवा विकेट या तीनपैकी एक खतरा मैदानामध्ये येणार का? एकीकडे बॅटर आहे, एकीकडे बॉलर आहे, एकीकडे फिल्डर आहे. कोणाच्या दृष्टिकोनातून हा खतरा मैदानामध्ये येणार आहे? समोर आपल्याला आपण बघतोय संकेत नावाचा खेळाडू आहे, त्याच्या अंगावरती सुद्धा जर्सी नंबर 17 आहे. हलक्या हाताने खेळलाय तिथे. ग्राउंड शॉट 30 यार्ड मध्ये सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, पण इथे खतरा ओलांडलाय. 18 धावा फलकावरती. विराट कोहली यांची आठवण येते आपल्याला, ज्याच्या वेळेस 18 नंबर समोर येतो, जर्सी क्रमांक 18 आपल्या नजरेसमोर आल्याशिवाय राहणार नाही. स्मिती मंदाना यांचा सुद्धा जर्सी नंबर 18 आहे. आणि हे आकडे कधी चुकत नाहीत. नक्कीच आकांक्षाताईंचं मनापासून आभार, धन्यवाद. आपण या स्पर्धेला वेळात वेळ देऊन आलात आणि तुम्ही या स्पर्धेला खूप मोठी साथ दिली आहे. हाच आशीर्वाद, ही साथ शेवटपर्यंत राहू द्या. धन्यवाद. आणि शेवटी बक्षीस वितरणाला पण या. आणि माझा एक सिनेमा येतो आकांक्षाताई, 18-28 नोव्हेंबरला कलवरी नावाचा सिनेमा ऑल महाराष्ट्रामध्ये येतोय. त्याचा लेखक मी आहे. फॅन्ट्रीमधली जोडी पुन्हा एकदा आम्ही प्रदर्शित करतोय. तर तुम्हा सर्वांचा आशीर्वाद असू द्या. मुंबई, अलिबाग सगळीकडे तो सिनेमा लागेल. तो सिनेमा तुम्ही नक्की जाऊन पहा. त्याचा ट्रेलर, त्याची गाणी सगळी यूट्यूबला आहेत. थँक्यू. जाऊया पुण्यात मॅचकडे. स्वतःची प्रसिद्धी स्वतःलाच करावी लागते. 2 षटकांचा सामना संपलाय मैदानामध्ये. 12 चेंडू मैदानामध्ये संपले गेले. शांत झालाय वारा. चेंडू संपल्यात 12, चेंडू शिल्लक 12. या 12 मध्ये बनवायच्यात किती? 12 मध्ये किती बनवायच्यात? 12 मध्ये 19 बनवलेत. 52चं टार्गेट होतं. आता 12 मध्ये किती बनवायच्यात? आमचे स्कोरर सातत्याने एखाद्या मुलीचं सुंदर चित्र जसं बनवावं ना, तशी सुंदर रेखा मैदानाच्या आतमध्ये करतात. तुम्ही सगळ्यांना चॅलेंज करा. डीजेचं गाणं चुकलं चालेल, कॉमेंट्रीचा शब्द चुकला चालेल, अंपायरचा निर्णय चुकला बदलता येईल, पण इथे जर स्कोररची भूमिका चुकली ना तर काय होते सगळ्यांना माहिती आहे. 12 चेंडू 33 धावेंची गरज आहे. डबल तिर्री, एकावर दुर्री, त्याच्यावर बनवायचं तुम्हाला डबल तिर्री बनवाव्या लागणार आहे. ज्याच्याकडे हिम्मत आहे, ज्याच्याकडे ताकद आहे, ज्याच्याकडे विश्वास आहे, त्याला सगळं काही करता येतं. आणि तीच कामगिरी तुम्हाला मैदानाच्या मध्ये करावी लागेल. झाडाला किंमत कधी असते? ज्यावेळी त्या झाडावरती पाला असतो आणि ते झाड आपल्याला सावली देतं. उन्हाळ्यामध्ये जर पाला नसेल तर दसरा सर तुम्ही बसणार तिथे? नाहीच बसणार, कारण किंमत नाहीये. किंमत आपल्याला वाढवावी लागणार आहे. जाऊया पुण्यात मॅचकडे. पंच, तुमची अदाकारी चालू ठेवा. तुमच्या नोटा इथे जमा आहे. नचिकेत राऊत आपण तो गोलंदाजीला आहेत. राऊत जोरात असतात. अभ्यास आहे राऊतकडे, हाईट आहे, आणि ज्यांच्याकडे गोलंदाजाला हाईट आहे त्यांच्याकडे स्पीड आहे, टर्निंग आहे, आणि बोटामध्ये जादू आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, हवाई सफर करत ताता थैयन बघ भैया. डीजे पण काठी नाही दिसले. ज्याच्या मनामध्ये जिद्द आणि विश्वास आहे ना, त्याला क्रिकेटमध्ये विश्व निर्माण करता येतं. तुम्ही बघा दशरथ सर, आपण सातत्याने क्रिकेट अनेक, तुम्ही सगळ्यात मोठे कॉमेंटेटर म्हणून महाराष्ट्रभर ओळख आहे. ज्यावेळेस सायकलवर जायचे लोक भेळ द्यायचे तेव्हापासून तुमची कॉमेंट्री आहे. आता आम्हाला आल्यात पनीर भाजी, चिकनची भाजी, मासे आता आलेत आम्हाला. त्यावेळेस काही नव्हतं. आम्ही आत्ता आलोय. नाही, मॅच फास्ट करायची आहे, नाही तर ह्यानंतरची मॅच 3 षटकाची करावी लागेल. कारण मी मैदानामध्ये आलो की मलाही वेळ द्यावा लागेल. मला भरपूर नोटा मोजल्यात आयोजकांनी. जागा बनवली आहे, फटका फसलाय, जाळं विणलंय, स्वतः विकेट किपर डाऊन द बॉल. बाई, इथे चुकीला माफी नाही. तुम्हाला चुका सुधाराव्या लागणार आहेत, पण सिंगल मिळते इथे. एका सिंगलने धावसंख्या फलक 26 धावा. 26 आकड्याचं महत्व प्रत्येक महाराष्ट्राच्या नागरिकाला, युवकाला, युवतीला माहित पाहिजे. 26 जानेवारीचा अर्थ काय आहे, 26/11चा अर्थ काय, हे प्रत्येकाला माहित झालं पाहिजे. काय झालं त्या दिवशी, कोण रडलं होतं, कोण हसलं होतं, कोण नाचलं होतं, कोण गालं होतं, ह्या सगळ्या गोष्टी आकड्यांवरती. ज्याला आकडे कळतात त्याला आयुष्यामध्ये कोणी कोणाचं वाकडं करत नाही.
फुल टॉस दिलाय, कमाल केली, फिल्डर डाऊन द बॉल, जबरदस्त झेल टिपला गेलाय आणि इथे बॅटचा खेळ संपलाय. या विकेटने मध्ये गणित बदललंय. आपण बघतोय तिसरं षटक प्रगती पथावर आहे. उर्वरित मला वाटतं 3 चेंडू या ओव्हरच्या बाकी आहेत आणि पुढल्या 6 अर्थात 9 चेंडू बाकी आहेत आणि या 9 चेंडूंमध्ये बनवायच्यात 26 धावा. मी मगाशी म्हटलं 26, या आकड्याचं गणित खूप मोठं आहे. बॅटरचं नाव सांगा सर. आताच्या मांड्यावर येऊन गेल्या आकांक्षाताई राणे यांच्या आदरणीय अभिजित दादा राणे या मान्यवरांकडून या स्पर्धेसाठी तब्बल 25,000 रुपयांचं मानधन खऱ्या अर्थाने या स्पर्धेला मोठा आशीर्वाद आहे. टाळ्या वाजवल्या पाहिजे मित्रांनो. हे बघा, साधा 10 रुपये कोणाला द्यायचे म्हणजे तरी आपण घाबरतो आणि ताईंच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने 30,000 रुपयांचा ओ हो मान्यवरांचं स्वागत इथे केलंय. या तिसऱ्या पंचांकडे थांबा डीजे, तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय. विमल जपा, खूप सुंदर तुमची शैली आहे. तुम्हा तिन्ही कॉमेंटरला खरं तर माझा पुणेकरांचा नमस्कार. फेर डिलिव्हरी आहे. जाऊया पुण्याच्या मॅच कडे. 3 षटकार मारा. मान्यवरांनी 3,500 रुपयांचं पारितोषिक लावलंय. सारा मोहिते या मान्यवर ते पारितोषिक आहे. मला वाटतं सारा या सुंदर परीचं नाव आहे. 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील. धावसंख्या फलक बदललाय. 32 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. सफल झाल्यात पंच. ओ माय वाईड. नाही, त्यांचा अनुभव मोठा आहे, वयाचाही अनुभव मोठा आहे आणि डान्सिंगचाही मोठा आहे. प्रत्येकाची शैली वेगळी आहे. बघा, सगळ्या गौतमी पाटील होत नाहीत, सगळे ऐश्वर्या राय होत नाही आणि सगळे दशरथ पाटील होत नाहीत. मोठा फटका आहे तिथे. ग्राउंड शॉट सरसरत गेलाय तिकडे. सिंगल मिळेल. थ्रो चांगला आहे. फसलाय थ्रो, फसलाय. इथे 1 धाव महत्वाची आहे. एकाला किती महत्व मी मला सातत्याने सांगेल. राजकारणामध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका रनाला खूप महत्व आहे. महत्व तुम्हाला जपता आलं पाहिजे. एका धावेने धावसंख्या फलक 34 धावा फलकावरती आहेत. 7 चेंडू आणि 18 धावेंची गरज आहे. केलेने होते आधी, केलेचे पाहिजे. तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. बॅटर एकीकडे, बॉलर एकीकडे, फिल्डर प्रत्येकाला प्रयत्न करावे लागणार आहेत. जागा बनवली आहे तिथे, पण थ्रो केलाय आणि इथे पंच सांगतील. ओ माय गॉड, यांची शैली बघा कशी आहे. टीव्ही दाखवला का LED दाखवला तेच कळणार. तिसरे पंच आम्हाला सांगतील काय आहे रे निर्णय. टीव्ही अंपायरच्या मदतीने डिसिजन पेंडिंग आहे. तोपर्यंत निर्णय काय येईल मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. मित्रांनो, क्रिकेट कोण खेळू शकतं जर कोणाला विचारलं ना तर सगळे सांगतील सगळे क्रिकेट खेळू शकतील. कुस्ती कोण खेळू शकतं? सगळे कुस्ती नाही खेळू शकत. सगळे कुस्ती खेळू शकत नाहीत, पण सगळे क्रिकेट खेळू शकतील. अटी बघा कशा आहेत दशरथ सर. तुम्हाला कुस्ती खेळायची असेल तर वजनाचं माप घ्यावं लागतं आणि त्यानंतर कुस्ती खेळावी लागते. खो खोला वय उंची बघावी लागते, पण क्रिकेटला वयाची अट नाही आहे. येस सर, त्याचं उत्तर तुम्ही देणार आहे मला माहिती आहे. मी आत गेल्यावर फलंदाज OUT आउट. येस,
पंचांनी बघा घाई केली नाहीये, महत्वाची मॅच आहे ही. येस येस येस. पण खरं तर अलिबाग मध्ये मी आज आलोय मित्रांनो. मला फक्त सकाळी काका म्हाताऱ्यांनी पिक केलं, त्यांच्या घरी गेलो, थोडं फ्रेश झालो, त्यानंतर मी मैदानामध्ये आलो. पण अलिबागची जी हवा आहे ना ती खरंच खूप सुंदर आहे. ही गर्दी, काय आयोजन आहे, काय नियोजन आहे. बाप्पूंचं एक सुंदर वाक्यामध्ये फेमस झालंय का मंत्र्यांचं, काय झाडी काय डोंगर काय हॉटेल, सगळं वाक्यामध्ये तसं म्हणता येईल. काय आयोजन काय नियोजन, सगळं कशात, जय हनुमान फकीरपाडा चषक मध्ये. खरं तर जय हनुमान फकीरपाडा मंडळाचं मनापासून कौतुक आहे की तुम्ही आम्हाला संधी दिलीत. आणि ही संधी आम्हाला कोणाच्या माध्यमातून मिळली, आमच्या आदरणीय दशरथ पाटील सरांच्या माध्यमातून. 6 चेंडू बाकी आहेत आणि या 6 चेंडूमध्ये बनवायच्यात 18 धावा. 6 चेंडू 18. 34 बनवल्यात. 18 धाव्यांची गरज आहे, म्हणजे 3 षटकारांची गरज आहे. अशा अनेक मॅच आपण बघितल्या जिथे 6 चेंडूंमध्ये सर 36 धावा बनताना बघितल्यात. 6 चेंडूमध्ये 1 लागत असतानाही बनताना बघितली नाही. आता आपण मात्र 6 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज आहे. काय होणार, एकीकडे बॉलर एकीकडे बॅटर, दडपण आहे, थक 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 काळजात वाजतंय. अपील मोठी आहे. मला वाटतं चेंडू स्टंपला लागलाय पण बेल्स पडल्या नाही. बेल्स पडणं खूप गरजेचं आहे. बेल्स पडल्या तर विकेट तुम्हाला पंच देतील, बरोबर ना पंच? येस येस. आणि मैदानामध्ये फक्त निर्णय बदलण्याचा अधिकार फक्त पंचांना, आणि 2 ठिकाणी आपण अपील करू शकतो. एक कोर्टामध्ये ऑर्डर करताना आणि एक क्रिकेटमध्ये बॅटिंग करताना पंचांकडे. चेंडू भरकटलाय, वाईट, ओ माय गॉड. चांगल्या बोले नाही सर, खरंच तुमची आता मला आवडली आहे. हे पेपर हा कॉपी केल्याशिवाय पास नाही झालो मी. येस येस नक्कीच. टायमिंग होता तिथे, फटका फसलाय. थोडंसं आपण खेळायचा प्रयत्न केला होता, टायमिंग लाजवाब बनवतो तिथे. तुम्हाला मनगटाचा पुरेपूर वापर करावा लागणार आहे. आजचा दिवस नाही तर 365 दिवस नाही, थांबावं लागेल इथे. बघा चेंडू शिल्लक किती आहेत, 4, आणि जिंकण्यासाठी किती लागत आहेत, 16. लोक म्हणतात 16 वरीस धोक्याचं आहे, पण 16 वरीस मोक्याचं आहे सर. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ 16 वर्षी घेतली. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी 16 वर्षी लिहिली. सचिन तेंडुलकर ज्यांना आपण क्रिकेटचा देव मानतो, प्रवेश कधी केला, 16 वर्षी. 16 वरीस खूप महत्वाचं आहे. नाहीतर या 16 वर्षी आयफोन द्या, नाही तर फायशी घ्या, ही परिस्थिती महाराष्ट्रभर दिसून येते. जाऊया पुण्याच्या मॅचकडे. लारा, मोठ्या वादळाला मोठं वादळच थांबू शकतं. आणि रारा हे नाव बघा प्रत्येकाच्या तोंडावर आहे, ओठावरती आहे. ओठावरती कोणाचंही नाव पाठ होत नाही. ज्याचा खेळ नजरेत बसला आहे त्याचंच नाव ओठावरती येतं, पोटात काहीच दडून राहत नाही. आणि क्रिकेटमध्ये कोणाच्याच गोष्टी लपत नाहीये. 3 चेंडू 16 धाव्यांची गरज. फटका मोठा आहे आणि झटका देखील मोठा आहे. विकेटचा पतंग डीजे पंच. वाह वाह, गोरे गोरे मुकड़े पे काला काला चष्मा आणि काले काले मुकड़े पे लाल लाल चष्मा. पण पंचांचे अधिकारी सर आपण बघतो अनेक पंच आहेत महाराष्ट्रात. आता आपण बघतोय गोडे अंपायर मुंबई, सोन्या बापू सोलापूरला आहेत, DN रॉक आहेत, डॅनी सकट आहेत, आणि आता पुण्याचा मायकल म्हणून मी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. साई झिराटचा कॅप्टन. चला कॅप्टन विनंती आहे टॉस करण्यासाठी. टॉसच आहे का, फायनलचा टॉस करण्यासाठी यायचंय. 2 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज आहे. फटका फसलाय, फिल्डर आहे तिथे.
सुटलाय कॅच, पण मॅच नाही सुटली. कॅच विन आणि मॅच विन हे वाक्य कधी विसरू नका. तुम्ही जेवढे कॅच पकडा तिथे तुम्ही मॅच पकडलेली आहे. एक चेंडू बाकी आहे, मॅच तर संपली आली आहे. पण ह्या एका चेंडूवरती काय होईल येणारा काळ नक्कीच सांगणार आहे. काळ वेळ माणसाचा सातत्याने बदललाय. मी कॉमेंटेटर होतो, आता डान्सिंग अंपायर झालोय. विजेत्या संघाला 5,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे ना. ते 3 पारितोषिक लिहिलेत का. शेवटचा षटकार मारलेला 3,000 आहेत, ते 2,000 झाले आणि तो 1,000 ते टोटल मिळून 2,000, ते 500 हजार, अंपायरचे 1,000 2,000 आणि ते षटकाराचे 1,000 3,000. मॅच संपलेली. विजेत्या टीमचं अभिनंदन आणि पराभूत टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. आता नेक्स्ट मॅच काय असेल आमचे येणारे कॉमेंटेटर सांगतील. मी तोपर्यंत तयार होतो आणि मैदानामध्ये येतो. शेवटची मॅच किती ओव्हरची